नमस्कार. ग्रंथप्रेमीच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज जे पुस्तक निवडलं आहे ते जरा वेगळं आहे आणि ती अर्चना कुडतरकर यांनी लिहिलेल्या कवितांचा संग्रह या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतो. आणि या सुंदर कविता आहेत, त्यातल्या काही निवडक कविता मी इथे तुमच्यासमोर सादर करणार आहे. पहिली कविता आहे मी. कोवळ्या दिवसातल्या कोवळ्या आठवणी, त्यातील कोवळी गंमत आणि आजही आठवणीत ताजा असणारा तो गंध. तेव्हाचं ते वेडपिसं होणं, तेव्हाचं ते अधीर होणं, तेव्हाचं ते उत्कट होणं आणि तेव्हाची ती अल्लड असलेली मी. आणि आजही त्या आठवणींच्या हिंदोळ्यावर रमलेली मी. अजून एक छान कविता यात वाचली होती. कवितेचं शीर्षक आहे थव्या थव्याने. तुझे पाय जमिनीवर पडले हेच काय कमी होतं का गं, की सगळं सोडून आकाशात झेप घ्यायला धावलीस? थांब आता, अशी धापा टाकू नकोस. जरा निवांत हो, जरा शांत हो. आकाशी झेप घेणाऱ्या त्या किलबिल पक्ष्यांचे थवे उडताना पाहिलेस का? तसं थव्याने उडायचा प्रयत्न कर. एकट्याने किती झेपावशील? हाकेला कुणीतरी असू दे, ओ नक्की मिळेल बघ. आणि प्रवासही सुखाचा होईल थव्या थव्याने. खूपच गोड कविता आहे. अजून एक तू. कवितेचं शीर्षक आहे तू. जेव्हा तू डोळ्यात पाहतेस तेव्हा तुझं मन आरपार वाचता येतं. त्यातले कल्लोळ, त्यातली वादळं, त्यातली पडझड स्पष्ट दिसते. जेव्हा तू डोळ्यात पाहतेस तेव्हा तुझ्यात डोकावता येतं. तुझं कणखर असणं, तुझं समंजस असणं, तुझं ठाम असणं फारच अधोरेखित होतं. जेव्हा तू डोळ्यात पाहतेस तेव्हा तू अधिक अधिक स्पष्ट दिसतेस आणि अधिक अधिक आवडायला लागतेस. कवितेचं शीर्षक आहे शांत. खूप तडफडून तिने पानं फाडली तरी तडफड कमी होईना. मग तिने कपडे पुढ्यात घेतले ते फाटेनात. मग तिने भांडी घेतलीत आणि ती आपटलीत, पण तरी तडफड मात्र कमी होईना. मग तिने स्वतःचे डोके पिंजायला घेतले, ते खरवडले तरी काहीच होईना. मग तिने सरळ सरळ उद्वेगाने टराटरा आपले मन उसवले आणि शांत 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 झाली. मला वाटतं तुम्ही सगळे या कवितेशी कुठेतरी रिलेट करू शकाल. तू शब्दातून द्वेष पेरत गेलास आणि ती उभ्या उभ्या मिटत गेली. तू नजरेतला विखार फेकत गेलास आणि ती नजरेला नजर देत तो शांत करत गेली. तू अलवार होत गेलास आणि ती कठोर होत गेली. तू खूप बोलत गेलास आणि ती निशब्द होत गेली. आवर्तनावर आवर्तनं उमटत गेली आणि मग सगळंच अंतर्मुख होत गेलं. अशा आणि ह्याच सारख्या सुंदर कविता या पुस्तकात आहेत. तुमच्या बहिणीला, आईला, आजीला, मैत्रिणीला, बायकोला हे पुस्तक कधीतरी भेट द्यावं. तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. तिथून तुम्हाला हे पुस्तक विकत घेता येईल. ह्या कविता तुमच्या आवडत्या व्यक्तीपर्यंत नक्की पोचवा आणि कॉमेंट्समध्ये मला सांगा की तुमच्या आवडती कविता कोणती, किंवा अशी एखादी कविता जी शाळेत तुम्हाला होती आणि ती अजूनही तुमच्या लक्षात आहे. तुमच्या आवडत्या कवीचं किंवा कवयित्रीचं नाव पण आम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात लवकरच.